पुणे विद्यापीठ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित MIT आर्ट सायन्स अँड कॉमर्स महाविद्यालय आळंदी पुणे या महाविद्यालयाने आज जो सावित्री महोत्सव आयोजित केलेला आहे, या महोत्सवात सावित्रीची लेख म्हणून बोलताना मला प्रचंड आनंद आणि अभिमान वाटतो आहे। या महाविद्यालयातील कार्यक्रमाचे संयोजक आदरणीय प्राचार्य डॉक्टर BB वाफारे सर, स्टुडंट डेव्हलपमेंट ऑफिसर डॉक्टर मंगेश भोपळे सर आणि सतत संवाद साधत या कार्यक्रमाविषयी अद्ययावत अपडेट्स देत असणारे आमचे सन्मित्र प्राध्यापक श्रीराम कारगावकर सर। या स्वागत सोहळ्यात मला बुके देणाऱ्या मनीषा पाटील मॅडम, मला बुके मिळाला आहे असं मी गृहीत धरते। त्यानंतर खूप गोड आवाजात कुठेही शब्दांचा गोंधळ न होऊ देता खूप छान पद्धतीने माझा परिचय करून देणाऱ्या अर्चना आहेर मॅडम, म्हणजे आपला परिचय आपल्यालाच आवडणं असं खूप कमी होतं ऐकताना, मला तर खूप ऑकवर्ड फील होतं, माझा मोठा परिचय कोणी वाचू लागतं तेव्हा, पण आज मला माझा परिचय खूप श्रवणीय वाटला, तर त्यासाठी अर्चना आहेर मॅडम तुमचे धन्यवाद। आणि या महोत्सवाचं या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणारी आमची लिहिती मैत्रीण दीक्षा कदम यांचंही मी यांनाही धन्यवाद देते। त्यानंतर या आभासी मंचावर मला ऐकायला या महोत्सवात सामील झालेले सर्व फॅकल्टीचे विद्यार्थी, सर्व फॅकल्टी मेंबर्स, माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, हा आहे सावित्री महोत्सव, त्यामुळे सावित्रीबाईंच्या कवितेनेच मी सुरुवात करते। मला सावित्रीबाईंचं आयुष्य म्हणजे खूप काव्यात्मक वगैरे वाटतं। काव्यात्मक वगैरे का बरं? माझा आवाज येतो व्यवस्थित? हा, तर मला त्यांचं आयुष्य खूप काव्यात्मक वगैरे वाटतं। जिथे शेणगोळे मारून फेकले त्यांना, जिथे दगडधोंडे मारून फेकले, आज तिथेच दिमाखात सावित्रीबाईंचा पूर्णाकृती पुतळा उभा राहतो, त्याचं अनावरण होतं, त्यांच्या नावाचं विद्यापीठ तिथे सुरू होतं। मला असं इथे सांगण्यात आलेलं आहे की हिंदी आणि इंग्रजी जाणकार विद्यार्थी इथे आहेत, मराठी भाषिक पण आहेत। बीच बीच में मैं प्रयास करूंगी हिंदी बोलने का, मेरी मातृभाषा में बोलने की जो सहजता मुझे है वो अदर लैंग्वेज में नहीं है, तो शायद इतना नहीं बोल सकूंगी, लेकिन मैं प्रयास जरूर करूंगी। मला खूप असं काव्यात्मक वगैरे वाटतं त्यांचं आयुष्य। जहाँ पे पत्थर फेंके गए, बहुत प्रतिकूल जो वातावरण था उसमें उन्हें रोकने के लिए बहुत प्रयास किया गया कि ना शिक्षा दे स्त्रियों को, ना समझदारी आई उन्हें, ना सवाल खड़े करे हो इस व्यवस्था के विरुद्ध, रोका गया, लेकिन वो रणरागिनी थी, रुकी नहीं, ज्योतिबा के साथ चलती गई, इतना बड़ा काम खड़ा कर दिया। दूरदृष्टि रखने वाले लोग थे ये। मानवता क्या होता है, मानवतावाद क्या होता है, ह्यूमैनिटी क्या होती है, ह्यूमैनिज्म क्या होता है, इनके तरफ हम देखें, इनका साहित्य पढ़े तो पता चलेगा। इतिहास की तरफ हम पीछे मुड़ के जब देखते हैं, अपने कार्य की कद से ऊंचे खड़े ये लोग हमें दिखाई देते हैं, जो बार बार हमें प्रेरणा देते हैं, स्फूर्ति देते हैं। इसलिए मेरे इस व्याख्यान का शीर्षक ही ये है, सावित्री तो होतीच म्हणून। सावित्रीबाई आप भी इसीलिए तो हम खड़े हैं। मराठी में कविता लिखी है, आपके सामने रखती हूँ और इस व्याख्यान का प्रारंभ करती हूँ। सावित्री तो होतीच म्हणूनच, सावित्री तू होतीस म्हणूनच स्त्रीची चूल आणि मूल ही चौकट मोडली। सावित्री तू होतीस म्हणूनच, सावित्री तू होतीस म्हणूनच स्त्रीची चूल आणि मूल ही चौकट मोडली। सावित्री तू होतीस म्हणूनच प्रथांची ही प्रेत जमिनीत काढलीस। सावित्री तू होतीस म्हणूनच, सावित्री तू होतीस म्हणूनच, सावित्री तू होतीस म्हणूनच स्त्रीनं प्रत्येक लढाई आजपर्यंत जिंकली। सावित्री तू होतीस म्हणूनच शिक्षणाची दारं खुली झाली, अनाज दगडांची ही फुलं झाली, अनाज दगडांची ही फुलं झाली। सावित्री किती आणि काय,
सावित्री किती अन काय ती रूप वर्णावी तुझी, तू असशी अनंतात पण हृदयांतरी प्रतिमा तुझी. सावित्री तू दिसतेस मला, सावित्री तू दिसतेस मला माझ्या मनात नभात, सावित्री तू भासतेस मला एक मंगल प्रभात. तूच दामिनी, तूच दामिनी, तूच स्वामिनी, तूच कांतान, तूच माळिनी, तूच दामिनी, तूच स्वामिनी, तूच कांतान, तूच माळिनी, माऊली तूच पडकरी वाघिणी, पारतंत्र्यातील स्वातंत्र्यवादिनी, पारतंत्र्यातील स्वातंत्र्यवादी. माने ह्या माऊलीनं आपल्याला जर हे स्वातंत्र्य दिलं नसतं बोलण्याचं, प्रश्न विचारण्याचं, मला आनंद वाटतोय. यहाँ इस मंच पे बोलने वाली अधिकतर महिलाएं हैं. मेरा स्वागत भी जिनके हाथों से हुआ वो महिला थी. जो एंकरिंग कर रही है वो महिला है, जो परिचय करा दे रही है वो महिला है, बोलने वाली भी महिला है. तो अच्छी बात है, हा बदल खूप छान आहे. आपण सामाजिक अभिसरणाच्या काळात आहोत. सावित्रीबाईंच्या बालपणापासून आपण जर एक दृष्टिक्षेप टाकला, सावित्रीबाईंचं आयुष्य असाधारण होण्यामागे त्यांना लहानपणापासून पडणारे प्रश्न आहेत. सवाल खडे होते थे उनके बचपन से. बघूया त्यांचं बालपण काय होतं. सावित्रीबाईंचा जन्म झाला साताऱ्यातल्या खंडोजी पाटलाच्या घरी. आजच्यासारखं काही पोटातच पुरी मारत नव्हत्या, स्त्रीभ्रूण हत्या होत नव्हती. नाही, इथे अनम्यूट आहे सर माझं. हॅलो, येतोय आवाज? हॅलो हॅलो, येतोय आवाज? हॅलो, हॅलो, येतोय आवाज? माझ्याकडे अनम्यूट आहे सर माईक. हॅलो, हा कुठवर ऐकलं होतं सर? तिथून पुढे सुरू करते. कुठवर ऐकलं होतं तिथून पुढे सुरू करते. बरं, लहानपणापासून त्यांच्या काय घडलं होतं आणि त्यांना प्रश्न कसे पडत होते आणि तिथून मग त्यांच्या अस्वस्थ होण्याला सुरुवात झाली. तर खंडोजी पाटलांच्या घरी एक गोरी पाण तरतरीत पोरगी जन्माला आली. पोरीचं नाव ठेवलं सावित्री. पहिली बेटी तूप रोटी, पहिली बेटी धनाची पेटी. मोठे जल्लोषात तिचं स्वागत करण्यात आलं होतं. आजच्यासारखे आपण शिक्षित असलो तरीही पोटात पोरी मारणारे लोक तेव्हा नव्हते हो. पोरींचं खूप जल्लोषात स्वागत करण्यात आलं. तसं सावित्रीबाईंचंही. सावित्रीबाईंचा जन्म झाला तेव्हा गाव जेवण देण्यात आलं. हातवरून साखर वाटण्यात आली. एवढा आनंद खंडोजी पाटलांना झाला होता. परंतु घराघरात जे वातावरण होतं ना त्या काळी, की महिलांना शिक्षण द्यायचं नाही, महिलांना शिक्षण देऊ नये, महिलांना शिक्षण दिलं तर काय होईल. शाळा शिकल्या, अक्षरं गिरवू लागल्या, शब्द गिरवू लागल्या, त्या बोलू लागल्या, वाचू लागल्या तर काय होईल. इथल्या पुरुष प्रधान संस्कृतीला, इथल्या पितृसत्ताक पद्धतीला त्या हादरा देतील. त्यांना कळेल की शिक्षण घेतल्यावर काय धर्मबिर्म कोपत नसतो, देवबीव कोपत नसतो, धर्मबिर्म बुडत नसतो, विश्वाचा काय नाश होत नसतो. परंतु स्त्रियांनी शिक्षण घेऊ नये म्हणून आधीपासून ह्या अवया उठवण्यात आल्या होत्या की स्त्रियांनी शिक्षण घेतलं तर जगबुडी येईल. कितीतरी अवया उठवल्या होत्या. जी बाई शिकेल तिच्या नवऱ्याच्या घरातल्या माणसांच्या ताटांमध्ये अळया वळवळताना दिसतील. इतकं गलिच्छ प्रकारचे, म्हणजे जितके वैचारिक किती मागास पण होतं बघा, की सर्वसामान्य माणसाला कळेल की हे वाईट आहे, अशा पद्धतीचे उदाहरण दिले जायचे. एका विशिष्ट वर्गाकडे मक्तेदारी राहावी हा उद्देश त्यामागे होता. सगळ्याच बाबतची मक्तेदारी राहावी. बाई सांभाळण्याची वस्तू असावी, कारण त्या काळातही आजही आहे काही प्रमाणात, नाही असं नाही, हे संपत नाहीये. हे मोठं दुर्दैव आहे आपलं, हे मोठं शल्य आहे, ही मोठी खेद आहे, खंत आहे. आजही बघा, बोलणारी बाई आवडत नाही समाजाला, विचार करणारी बाई आवडत नाही समाजाला, होय बा म्हणणारी बाई आवडते समाजाला. मी म्हणेन ती पूर्व होय बाई असं म्हणणारी बाई आवडते आपल्याला. कशी बाई आवडते आपल्याला तर औरतें बहुत अच्छी होती है. तेव्हाही तेच होतं, आताही तेच आहे. पळसाला पानं तीन, घरोघरी मातीच्या चुली. आजही हे दिसतं. औरतें बहुत अच्छी होती है जब वो हाँ में हाँ मिलाती है. गौर से सुनिएगा हिंदी वाले बच्चे. रवींद्र कुंवरांच्या ओळी आहेत त्या. औरतें बहुत अच्छी होती है जब वो हाँ में हाँ मिलाती है.
औरतें बहुत अच्छी होती है जब वो हाँ में हाँ मिलाती है, औरतें बहुत बुरी होती है जब वो सोचने लगती है, समझने लगती है और खड़ा होकर बोलने लगती है. बाई खूप वाईट असते जेव्हा ती बोलायला लागते. आजही समाजात हे चित्र आहे आणि अजूनही आपण प्रगत झालेलो आहोत का वैचारिकदृष्ट्या, हा मोठा प्रश्न आहे. सावित्रीबाईंचा जन्म झाला त्यावेळीही असंच वातावरण होतं. आपण शिकलो परंतु शिक्षित झालो, आपण सुशिक्षित झालो का, हा प्रश्न कित्येकदा सभोवताल पाहून मला पडत असतो. शिक्षित होणं खूप वेगळी गोष्ट आहे आणि सुशिक्षित होणं खूप वेगळी गोष्ट आहे. तर सावित्रीबाईंचा जन्म झाला आणि 7-8 वर्षांची असेल सावित्री, परकरी पोलके वयातली. एकदा आपल्या सवंगड्यांसोबत आमराईत गेली आंबे खाण्यासाठी म्हणून. आमराईत गेली आणि हातात दगड घेतले, आंबे पाडू लागले आणि तितक्याच झाडाकडे तिचं लक्ष गेलं तर त्या झाडावर एक घरटं होतं. त्या घरट्यामध्ये पांढरी शुभ्राची अंडी होती. त्या अंड्यांकडे तिने नीट निरखून पाहिलं तर तिला दिसलं एक काळा कभिन्न विषारी नाग ती अंडी खाण्याच्या बेतात आहे. सगळी पोरं घाबरली, एवढा विषारी नाग, आपण इथे थांबायला नको. सगळे जण जायला लागले. सावित्रीबाई म्हणाली, थांबा, अरे तो विषारी नाग त्या गरीब बिचाऱ्या निरागस पक्ष्यांची अंडी खातोय, म्हणजे त्यांच्यावर अन्याय ना, कुठे पळताय तुम्ही. पोरही पळाली धूम गावाकडं. सावित्री साक्षी हल्ली नाही. तो नाग जसा जसा ती अंडी खाण्यासाठी जवळ येऊ लागला तसा सावित्रीबाईंना जवळच पडलेला एक नुकुचीदार दगड होता तो उचलला आणि नेम धरला, त्या नागाला मारून फेकला. नाग सळसळ करत खाली आला. नाग सळसळ करत खाली आला आणि सावित्रीच्या पायाला तो दंश करणार तितक्या तिथे एक लाकडाचा दांडका पडलेला होता. लाकडाचा दांडका तिने उचलला. दनादन सपासप बेभान होऊन त्या नागावरती वार करू लागली आणि तो नाग गतप्राण होऊन तिच्या पायाजवळ पडला. तो नाग गतप्राण होऊन तिच्या पायाजवळ पडला होता. पोरं घाबरी गुबरी होऊन गावाकडे गेली. गावात सगळ्यांना पालकांना बोलून आणलं की सावित्री एकटी उभी आहे आणि त्या नागाकडे पाहते, त्या नागाला मारून पाहते. सावित्री त्या नागाला मारताना काय म्हणत होती माहितीये? चोकावलाच होय, गरीब पक्ष्यांची अंडी खातो, त्या गरीब पक्ष्यांची अंडी खातोस म्हणजे अन्याय करतो आणि हा अन्याय मी होऊ देणार नाही. बघा, 7-8 वर्षाची पोर, तिला असं वाटावं म्हणजे ती विशेष आहे, असाधारण आहे. हे सगळं होत असताना तिथे सगळे गावातले लोक जमले. त्यात खंडोजी पाटील होते. खंडोजी पाटलांनी आणि गावातल्या सगळ्या लोकांनी ते चित्र पाहिलं. ते चित्र पाहून ते अवाक झाले, परंतु कुणीही तिचं खुलेआम जाहीरपणे कौतुक केलं नाही, कारण बाईचा जाहीरपणे कौतुक करण्याचा तो काळ नव्हता. आजही कितपत आहे मला प्रश्न पडतो. आणि सावित्रीकडे कौतुक भरल्या नजरेनं खंडोजी पाटलांनी पाहिलं. त्यांचे ओठ बोलले नाही पण त्यांचे डोळे बोलत होते. त्यांचे डोळे काय म्हणत होते माहितीये का? त्यांचे डोळे म्हणत होते की ही पोर काहीतरी वेगळी आहे बरं का. त्यानंतर ती घरी आली. घरी आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तिथे नायगावचा आठवड्याचा बाजार होता आणि आठवड्याच्या बाजारासाठी जाताना खंडोजी पाटलांनी जो उनके पापा थे उन्होंने कुछ रुपए सावित्री के हाथ में दी. छोटी सी थी सावित्री, 8 साल की होगी. उनके हाथों में पैसे दिए. सावित्री मार्केट की तरफ निकली. कुछ खाने के लिए उन्होंने चीजें ली हाथ में पकड़कर खाते खाते वो चली आ रही है और उतने में उसने देखा कि बाजू में कोने में बड़ी भीड़ है और उस भीड़ के दरम्यान एक सफेद रंग का कुर्ता पहना एक फादर है. उसके हाथ में कुछ किताबें है, पतली पतली बारीक सी कुछ किताबें है आणि वो किताबें वो बांट रहा है, फ्री में बांट रहा है, मुफ्त बांट रहा है. हमें मुफ्त बहुत अच्छा लगता है, मुफ्त में बहुत अच्छा लगता है. सावित्री तो छोटी लड़की थी. आगे गई, भीड़ चीरती हुई अंदर गई. फिर उसका वो सफेद कुर्ता था वो खींचा फादर का और बोली मुझे भी एक किताब चाहिए. फादरला आश्चर्य म्हटलं, अरे एवढीची मुलगी इतनी सी बच्ची है, डरती नहीं किसी से, धैर्य देखो इसका, किताब मांग रही है. आता तेव्हा इंग्रज आपल्याकडे आले होते म्हणजे आपल्याकडे शिक्षण नव्हतं, शिक्षण प्रसार झालेला नव्हता. आपल्याला शिक्षणाची गोडी लावावी म्हणून मेकॉलेची पाझर पद्धती तुम्हाला माहिती असेल. शिक्षण वरच्या वर्गाला देणार आणि ते पाझरत खाली येणार. त्या लोकांना शिक्षणाची गोडी लागावी म्हणून सुंदर सुंदर चित्र असणारी पुस्तकं यांनी आधी बघावी, हातात घ्यावी आणि मग अक्षर आणि शब्द यांच्याकडे यावं. ती पुस्तकं त्यांना वाटत होतं. त्यांना ते मुठभर आले. इतने से तो आए थे ब्रिटिश और पूरा भारत कब्जे में ले लिया. लोग लाए थे उन्होंने वहां से, नहीं, यहाँ रेडीमेड उनका जो नौकर वर्ग था
कर्मचारी थे, वो तैयार किए, उसके लिए ये तैयारी थी जो इन्हें शिक्षा देनी थी भारतीयों को. ही छोटी छोटी पुस्तकं वाटली. सावित्रीला ते पुस्तक मिळालं. माय काय आनंद झाला माझ्या सावित्रीला. सावित्री नाचत नाचत घरी आली. सावित्री नाचत घरी आली आणि मिळालेली गोष्ट कोणाला दाखवू कोणाला नाही असं तिला झालं. सावित्रीनं काय करावं, आल्या आल्या पाहिलं, पहिल्यांदा कोण भेटलंय, पहिल्यांदा दिसले बाबा. बाबा बाबा बघा ना मी काय आणलंय, बाबा हो बघा तरी मी काय आणलंय. लेकीच्या हातात पुस्तक पाहून तळपायची आग मस्तकात केली. बाबा चिढ़ गए. लड़की के हाथ में पुस्तक, लड़की के हाथ में किताब. सहन झालं नाही, कारण त्यावेळी घराघरात अशीच पद्धत होती. तुम्ही म्हणाल की पहिली बेटी धनाची पेटी, जोरशोर से स्वागत केल्यावर किताब देख के चिढ़ गए. तळपायची आग मस्तकात गेली. काय करावं. खंडोजी पाटलांना तिच्याकडे पाहिला, हातात पुस्तक, डोळे त्यांचे आग ओकू लागले. तळपायची आग मस्तकात गेली. ते उठले, दान 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 पावलं टाकत तिच्या जवळ आले, तिच्या हातातलं पुस्तक हिसकावून घेतलं, उकिरड्यावर फेकलं आणि तिला म्हणाले, याद राख, घरात परत पुस्तक आणशील, या घरात तुझ्या हातात पुन्हा पुस्तक दिसलं तर याद राख. सावित्री खूप रडली. लाडाची लेक होती, लाड प्यार में पली थी. उसे समझ में नहीं आ रहा था कि किताब ला दी हूँ, सब चीजें दे रहे मुझे, खाली किताब नहीं दे रहे, क्यों नहीं दे रहे. हे समजण्याचं तिचं वय नव्हतं. तिने काय करावं. त्या दिवशी खूप रडली, भेकली. अभी हम जो इमोशनल ब्लैकमेलिंग करते हैं पेरेंट्स की तरफ, ये चीज नहीं मिली तो मैं ये कर लूंगा, वो चीज नहीं मिली तो मैं ये कर लूंगा, ये जो धमकियां हम देते हैं, तो इमोशनल ब्लैकमेलिंग का गेम उसने भी खेला. बोले मैं खाना नहीं खाऊंगी. खंडोजी पाटिल बाबा बोले नहीं खाना है तो मत खा, किताब नहीं मिलेगी. सावित्री गेली मध्ये, खूप रडली, तिखी चिल्लाई, काही उपयोग नाही. मग त्या वाटलं बाबा म्हणतील उठ माय, खाऊन घे, पुस्तक पाहिजे, देतो पुस्तक तुला, आपण जेवून घे. बाबा आले नाही. बघा किती कट्टरता होती या बाबतीत की स्त्रियांनी शिक्षण घ्यायचं नाही. हा मोठा प्रश्न आहे. कारण प्रश्न पडेल, बाया अस्वस्थ होतील, बाया प्रश्न विचारू लागतील, शंका विचारू लागतील, बाया बोलू लागतील. सगळ्यात जास्त भीती तर हीच असते ना. आपल्या खाली दबलेला जो वर्ग आहे ज्याचं आपण शोषण करतो, बोलायला लागला तर कठीण होतं. कोणालाच काम की बात नको असते, सगळ्यांना मन की बात पाहिजे असते. सबको बोलना है, सुनना किसी को नहीं है. असं कसं चालेल. सबको बोलना है, सुनना किसी को नहीं है. आणि मग हे सुनने वाले कोण आहे, ऐकणारे कोण आहे, तर बाया आहेत. बायांनी ऐकावं फक्त. इतकी पुरुष प्रधान संस्कृतीने सांगेल ते. त्या दिवशी सगळे झोपले, जेवले, सगळे झोपले. सावित्री मात्र झोपली नाही. उसे कहा नींद आती है. सगळे झोपले, सावित्री झोपली नाही. सावित्री उठली, बाहेर आली, मुख्य दरवाजा उघडला. कुठे गेली. उकिरड्याकडे गेली. उकिरड्याकडे गेली, पुस्तक शोधलं, परकराच्या ओट्यात लपवलं, घरात आणलं आणि लपवून ठेवलं. सत्य जो जगह होती छुपाने के लिए चीजें, वहां त्याची सुरळी केली आणि तिथे ते पुस्तक खोदून ठेवलं. पुस्तकाकडे येता जाता बघायची, पण ते पुस्तक हातात घेण्याचं स्वातंत्र्य तिला त्या काळाने दिलं नव्हतं, तिला त्या कुटुंबाने दिलं नव्हतं, त्या समाजाने दिलं नव्हतं. आता तुम्हाला कळेल शिक्षणाचं महत्व काय आपल्या आयुष्यात. सावित्रीबाईंचं आयुष्य आपल्या आयुष्यात काय देणं आहे, केवढं मोठं देणं आहे. आपण नाही फेडू शकत ती जरूर, नाही फेडू शकत ती जरूर, आपण कधीच नाही. पाठमानेने तिने आपल्याला उभं केलेलं आहे, पायात बळ दिलंय, त्यासाठी तिला खूप खस्ता खाव्या लागल्या. या व्यवस्थेविरोधात लढणारी ती भारतातली पहिली शिक्षिका, पहिली बाई, पहिली प्रशिक्षित शिक्षिका, पहिली मुख्याध्यापिका आहे. भारतातली, ती भारताची गोष्ट करते. आणि आपल्याला विद्यापीठाला नाव देण्यासाठी झगडावं लागलं. त्यासाठीही तिच्या नावापुढे क्रांतिज्योती येऊ नये म्हणून लढणारी पण एक शक्ती होती. हे किती भयंकर आहे. आपल्याला चांगलं काही स्वीकारताच येत नाही. गुणग्राहकता कमी होत चाललेली आहे. मुळात आपल्यातलं माणूस पण कमी होत चाललाय. म्हणून मी सुरुवातीलाच म्हटलं की मला सावित्रीबाई की लाईफ मुझे पोएट्री की तरफ लगती है. पोएट्री आहे, एक पोएम आहे, सुंदर इतकी की जिथे तिला प्रचंड विरोध झाला, तिच्या आबरू लुटण्यापर्यंत वेळ आली होती, त्या सावित्रीनं ताठ मानेनं इथल्या सगळ्या प्रतिगाम्यांना तोंड दिलं. आज सावित्रीबाईंचा पूर्णाकृती पुतळा तिथं उभा आहे, दिमाग खात उभा आहे.
सावित्रीबाईंच्या नावाचं विद्यापीठ तिथं उभं आहे. फक्त खंत एक वाटते, भिडेवाड्यात 1 जानेवारी 1848 मध्ये सावित्रीबाईंनी आणि ज्योतिबांनी मिळून जी काही शाळा सुरू केली होती ती प्रचंड वाईट अवस्थेत आज आहे. आपण आशा करूया की येत्या काळात ती सरकार ताब्यात घेऊन ती व्यवस्थित करेल आणि एक ऐतिहासिक दस्तऐवज, एक ऐतिहासिक वास्तू म्हणून ती जतन करण्यात येईल. सावित्रीबाईंनी ते पुस्तक आणलं. काही दिवसांनी त्यांचं लग्न झालं. तेव्हा त्या होत्या 9 वर्षाच्या आणि ज्योतिबा होता 12 वर्षाचा. सावित्री थी 9 साल की और ज्योतिबा थे 12 साल के. आणि त्या काळाच्या मानाने ती होती घोडनवरी आणि तो होता घोडनवरा. कारण लग्न खूप लवकर व्हायचंय. त्या काळी खूप लवकर लग्न व्हायचे, धुळीत लग्न व्हायचे. पोरं पोटात असतानाच एकमेकांना वचनं देऊन व्हायची, मला मुलगा झाला तर तुझी मुलगी करेन वगैरे अशा पद्धतीनं. तर सावित्रीबाईंचं ज्योतिबांचं लग्न झालं. सावित्रीबाई सासरी आल्या. सावित्रीबाईंनी सासरी आल्यानंतर काहीच आणलं नाही. एक गोष्ट आपल्या बरोबर आणली. कोणती माहिती आहे का? माहिती आहे तुम्हाला? हो, आपल्या शालूच्या कोपऱ्यात सावित्रीनं पुस्तक काढून आणलं. त्या छताच्या त्या कोपऱ्यात अडकवलेलं त्या पुस्तक आणलं. सासरी आली. सासरी आल्यानंतर सावित्रीनं काय शोधावं? पहिल्यांदा नव्या नवरीनं अडगळ शोधली. अडगळ, ज्या अडगळी तिथं पुस्तक ठेवलं होतं माहेरी तशीच अडगळ छताजवळ आहे का? आणि तशी अडगळ सापडल्यानंतर सावित्रीनं तिथं सुरळी करून पुस्तक उचलून ठेवलं. बघा, आम्हा बायांचं अख्खं आयुष्य अडगळीत गेलंय. तिला पळसाला पाण्यात दिलंच ना. माहेरी जे होतं तेच तिथे होतं. मैके में जो था वातावरण ससुराल में था, काही फरक नव्हता. आणि बघ, म्हणजे घरोघरी हेच वातावरण होतं. एकदा सासूबाई सावित्रीला म्हणाल्या, साऊ आज ज्योतिबाला शिदोरी तू घेऊन जायचीस बरं. सावित्रीला काय आनंद झाला माय. सावित्रीनं काय करावं? सावित्रीनं टोपली घेतली. आजच्यासारखी काही टिफिन वगैरे ही गोष्ट नव्हती, डबे वगैरे. मग सावित्रीनं शिदोरी, खाना ले जा रही थी ज्योतिबा में, क्या टोपली घेतली, भाकरी टाकली, त्याच्यावर भाजी टाकली, पुन्हा भाकरी टाकली आणि मग पुस्तक ठेवलं आणि पुस्तकावर भाकरी ठेवली. आणि त्या रुमालाचे 4ही कोपरे असे करकसून बांधले. टोपली डोक्यावर घेतली आणि ती शेतात गेली. खेत में गई. ज्योतिबा राह देख रहे थे और तिच्या काळजाचे ठोके धाड 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 वाजायला लागले. पुस्तक आणलं तर खरं कुठून? बघा पुस्तकाचा प्रवास. फादर, मिशनरी फादर, ते उकिरड्यातून अडगळ, पुन्हा सासरची अडगळ, नंतर त्या टोपलीत आणि आता शेतात ज्योतिबा समोर ते पुस्तक काढणार होती. अख्खं जग काय म्हणतात त्याची पर्वा बाई करत नाही. माझा नवरा काय म्हणतो आहे त्याचा मला आधार किती आहे, त्याचा पाठिंबा किती आहे मी एखादी गोष्ट करते तेव्हा, ते गरजेचं आहे, ते महत्वाचं आहे. सावित्रीबाईनं काय केलं? जेवण वाढलं ज्योतिबांना. ज्योतिबांनी पहिला घास घेतला. तोच सावित्रीबाईनं त्या भाकरी खालून हळूच पुस्तक काढलं. पुस्तक पाहिल्याबरोबर तिच्या पुस्तक काढताना तिच्या काळजाचे ठोके धाड 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 वाजत होते. ज्योतिबा काय म्हणतील ते फुल अँड फायनल. ज्योतिबांनी पहिलाच घास घेतला. तोंडात घास घेणार तेवढ्यात त्यांनी ते पुस्तक पाहिलं आणि ते म्हणाले, काय ग साऊ, पुस्तक काढलंस तू? सावित्री म्हणाली, हो. वाचायचंय तुला? लिहायचंय? अक्षर गिरवायचंय? बोल, शिकशील का? मी शिकवीन तुला. आणि तिथं मातीच्या पाटीवर काडीच्या लेखणीनं ज्योतिबांनी पहिल्यांदा सावित्रीबाईला आई शिकवलं. आणि इथं माझी माय सावित्री, या भारतातली पहिली शिक्षिका, पहिली मुख्याध्यापिका साक्षर होऊ लागली. ज्योतिबांना हे श्रेय जातं. खूप भक्कमपणे, खंबीरपणे तिच्या पाठीशी उभे राहिले. सावित्री शिकू लागली. सावित्री ज्योतिबांना म्हणाली, सेठजी, सेठजी कहती थी उन्हें आदर भाव से, सेठजी मैंने तो शिक्षा ली, लेकिन फिर यहाँ की जो पीड़ित वंचित महिलाएं हैं जिनका शोषण हो रहा है, जिन्हें ज्ञान क्या है पता नहीं, उन्हें पढ़ना लिखना सिखाना चाहिए, उन्हें साक्षर बनाना चाहिए. क्यों ना हम बनाए? ज्योतिबा आणि सावित्री उभे राहिले.
त्याचे परिणाम काय होणार आहेत याची कल्पना त्यांना होती, पण एवढे टोकदार परिणाम होतील हे त्यांनी जेव्हा अनुभवलं तेव्हा त्यांना बळ मिळत गेलं आणखी, आणि ते पाय रोवून उभे राहिले ज्ञानदानाच्या कामात, या शिक्षणाच्या कामामध्ये. सावित्रीबाई आणि ज्योतिबांनी 1 जानेवारी 1848 मध्ये पुण्यातल्या भिडेवाड्यामध्ये पहिली शाळा सुरू केली. 6 मुलींवरील शाळा सुरू झाली. सावित्रीबाई रोज जायच्या गंज पेठेतून पायी पायी भिडेवाड्यामध्ये, आणि रोज काही सनातनी कर्मठ तिथे उभे असायचे. ते तिला छेडायचे, तिच्या अंगावर धुंकायचे, तिला शेण गोळे मारून फेकायचे, तिला अर्वाच्य शिव्या द्यायचे. एकदा एक मवाली तिथे उभा होता आणि तो मवाली म्हणाला, ए बाई मागं फिर. सावित्रीबाईंनी डोक्यावर पदर घेतला होता. तो डोक्यावरचा पदर सावरत सावित्रीबाई चालू लागल्या. सावित्रीबाईंनी काळजाजवळ पुस्तकं कवटाळली होती. सावित्रीबाईने त्याच्याकडे ढुंकून पाहिलं नाही. ए बाई मागं फिर. सावित्रीने पुन्हा डोक्यावरचा पदर सारखा केला. सावित्रीने त्याला अजिबात ढुंकूनही पाहिलं नाही. काळजाजवळची पुस्तकं पाठी परकतून आवळली आणि ती दिशेने शाळेच्या चालू लागली. तिला त्या 6 पोरी दिसत होत्या. त्या पोरी बोलावत होत्या, खुणावत होत्या. ही माळ्याची पोर माझं ऐकत नाही म्हणजे काय? गडी संतापला, पुढे आला, तिच्या अंगठीला येऊ लागला, तिचा हात धरू लागला आणि तिचा हात धरून काय म्हणाला माहितीये, बाई मागं फिर नाही तर भर रस्त्यात तुझी बेआबरू करीन. इतका वेळ न थांबलेली सावित्री थांबली. डोक्यावरचा पदर खाली आणि कमरेला खोचला. सावित्रीचे डोळे आग ओकू लागले. सावित्री त्या मवाल्याच्या सनातनाच्या कर्मठाच्या पुढे उभी राहिली, डोळ्यात डोळे टाकून, आणि दान दान पावलं टाकत त्याच्या पुढ्यात आली आणि सांडकन त्याच्या एक थोबाडी मारली. ही आहे सावित्री. का म्हणतो आपण तिला क्रांतीज्योती? ही आहे क्रांतीज्योती, ही आहे सावित्री. एवढ्या त्या काळामध्ये म्हणजे तुम्ही 1848 मध्ये एका बाईनं भर रस्त्यात एखाद्याला अशा पद्धतीने मारणं म्हणजे फार मोठी क्रांती होती. बरं मला सांगा, कोणती बाई आहे, महिला आहे, मुलगी आहे, एखादा मवाली तिला म्हणेल तिची चूक नसताना, नाहक चूक असल्यावरही हे करायचं नाही, ज्या गोष्टी चूक नसताना तो करत असेल तर बाई सहन करेल? अरे ही तर सावित्री होती. सावित्रीने त्यांच्या संतन थोबाडीत मारली. सगळेजण बघत राहिले. अशीच पुन्हा सावित्री सावरली. तिची पाठी पुस्तकं काय असेल ते पुन्हा काळजाशी लावून शाळेत पोहोचली. पोरींना शिकवलं. घरी आली. घरी तिच्याशी कोणीच बोलेल. तिला प्रश्न पडला, मी चुकीचं काय केलं आहे? मी काय केलं चुकीचं? मी अन्यायाला उत्तर दिलंय. मी खोट्या चुकीच्या गोष्टीचा प्रतिकार करू पाहते आहे. घरी कोणीच बोलेना, सासरे बोलेना, कोणीच नाही. अंधार, आत बाहेर अस्वस्थता, नर्वस, खूप अस्वस्थ होती ती प्रचंड. ती बातमी करत. आणि अशा काळात, अशा वेळी एक हात तिच्या खांद्यावर आला. कुणाचा हात होता तो? कुणाचा असेल? म्हणजे प्रचंड घालमेल, कोणीच बोलत नाहीये. म्हणजे आपलं कसं असतं ना, काही गोष्ट आम्ही केली आहे ना तर त्याच्यावर बोला. भले शिव्या द्या, शाप द्या, दूषण द्या, भूषण द्या, पण बोला, त्याची प्रतिक्रिया असावी, कारण माणूस हा समाजशील प्राणी आहे. उसे अच्छा लगता है बात करने में, बात सुनने में, संवाद करने में. सावित्रीशी कोणीच बोले ना. प्रचंड घालमेल. मी काही चुकले का? मी काय चुकीचं केलं? मी बरोबरच आहे ना? एखादा मवाली असं म्हणतो, मी काय वाईट करायला चालले होते? मी कुणाला दुखवलंय? कुणाला इजा दिली आहे? मी कुणाचं नुकसान करतेय? मी काय वाईट केलं? असा सगळा जो अस्वस्थ भाव तिच्या मनात गाठलेला असताना एक हात तो काळोख फिरत तिच्या खांद्यावर आला. तो हात होता ज्योतिबांचा. आणि तो हात खांद्यावर आल्यानंतर जे त्या हाताच्या पाठी जे काही वाक्य आलं ते प्रचंड सुंदर वाक्य होतं. इथं मला ऐकत असणाऱ्या मुलींनी ऐकावं, मुलांनी ऐकावं. तुम्हाला तुमच्या येत्या आयुष्यामध्ये, भावी आयुष्यामध्ये ज्योतिबा व्हायचंय, पण मावल्यांना तुम्हाला सावित्री व्हावं लागेल. हात खांद्यावर आला आणि त्या पाठोपाठ एक सुंदर वाक्य आलं. मला वाटतं ते जगातलं सगळ्यात सुंदर वाक्य असेल एका नवऱ्यानं आपल्या बायकोसाठी उच्चारलेलं, एका पुरुषानं एका महिलेसाठी उच्चारलेलं. काय वाक्य होतं माहितीये ते? ते वाक्य होतं, अशीच वाघासारखी जग. काय वाक्य होतं? अशीच वाघासारखी जग. सावित्रीबाईंना खूप बरं वाटलं. इतकं बरं वाटलं, त्यांच्या मनात विचार आला की अख्खं जग माझ्या विरोधात गेले तर परवा नाही. माझा जन्माचा साथीदार माझ्या पाठीशी आहे.
असा खंबीर साथीदार योग्य गोष्टी करण्यासाठी आपल्या पाठीशी असला पाहिजे. हे जग बदलेल. परिवर्तनावर विश्वास ठेवा, आधी स्वतःवर विश्वास ठेवा. जिद्द बाळगा, आत्मविश्वास बाळगा, अशक्य गोष्टी शक्य होतात. कौन कहता है आसमान में सुराग नहीं होता, एक पत्थर तो तबीयत से उछालो यार. आपल्या आत ती उर्मी असली पाहिजे. मी नेहमी म्हणते माझ्या विद्यार्थ्यांना, अरे इथे देव कुणीच नाहीये, आपण आपले देव आहोत. कोणीच तुमची मदत करायला येणार नाहीये, तुम्हीच तुमची मदत करा. तुम्हीच तुमची मदत करा. तुमच्यात आत्मविश्वास जागवा. मी तुमची मदत केली होईल, पण तुम्ही तोंड पाडून हातपाय काढून जर बसला असाल, कशाला काही होईल? काहीतरी होण्यासाठी तुम्हाला उभं राहावं लागेल, तुम्हाला काम करावं लागेल, तुम्हाला विचार करावा लागेल, परिवर्तनावर विश्वास ठेवावा लागेल आणि ते स्वतःपासून सुरू करावं लागेल. सावित्रीबाईंच्या साथ सोडून ज्योतिबा गेले. ज्योतिबांना पॅरालिसिसचा झटका आला, त्यांना पक्षाघाताचा झटका आला आणि ते गेले. सत्यशोधक समाजाचं काम सावित्रीबाईंनी जे सुरू केलं होतं ते काम जोमाने सुरू होतं आणि अशात प्लेगची खूप मोठी साथ पुण्यामध्ये आली. तुमचं कॉलेजही पुण्यात आहे, ही चर्चा तुम्ही नेहमी ऐकली असेल, ऐतिहासिक. प्लेगची भयंकर मोठी साथ आली, माणसं मरू लागली आणि अशा वेळेला कुणीही मदतीला येईना, कारण प्लेग नावाचा हा रोग संसर्गजन्य होता. हा रोग कुठे व्हायचा? वंचित, शोषित, गरीब, दरिद्री या लोकांच्या घरांमध्ये का व्हायचा? जिथे उंदरं जास्त आहेत, उंदरांच्या अंगावर ज्या पिचवा असतात त्या माणसाला चावतात, त्या काखेत आणि जांघेत गाठी दिसू लागतात आणि इतका भयंकर ताप भरतो, इतका भयंकर ताप भरतो. हा ताप काही केल्या उतरत नाही, माणसाला मारूनच हा ताप उतरतो. तापही गेला समजा आणि माणूसही थंडगार पडला समजा. अशा काळात कोणी कोणाची मदत करत नव्हतं. त्या काळात सावित्रीबाईंनी आपल्या पायाला भिंगरी बांधली आणि सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाच्या आपल्या कार्यकर्त्यांना बरोबर घेतलं आणि सारं पुन्हा पिंजून काढलं. त्यांनी काढलेल्या विधवांची बाळंतपण केली, स्वतःच्या घरावर लिहिलं त्यांनी, कुणी या आणि गुप्तपणे बाळंत होऊन जा. जेव्हा लवकर लग्न व्हायची, बालाजरट विवाह होता, ती मुलगी लहान असायची आणि तो माणूस खूप मोठा असायचा तिच्यापेक्षा. अलीकडच्या काही सिरियल मधून आपण पाहिलं असेल तर तो खूप मोठा असायचा. नैसर्गिक गोष्ट आहे, तो वार्धक्याने किंवा नैसर्गिक मरायचा, आजारपणानं मरायचा आणि ती बाई ऐन तारुण्यात आलेली असायची, ती विधवा व्हायची. तिचं पाऊल कधी वाकडं पडायचं किंवा तिचा कुणीतरी घरातलाच उपभोग घ्यायचा आणि त्यातून तिला जर गर्भार राहिली, गरोदर राहिली, अशा बायका काय करायच्या? जीव द्यायच्या. सावित्रीबाईंनी ज्योतिबांना अशीच एक काशीबाई भेटली, एका पुलावरून उडी मारताना सावित्रीबाईंनी ज्योतिबांनी तिला घरी आणली. तिचं बाळंतपण केलं काही दिवसातून. ब्राह्मण स्त्री होती काशीबाई आणि तिला घरी आणलं, तिचं बाळंतपण केलं आणि तिला एक गोंडस गुटगुटीत असा मुलगा झाला. त्याचं नाव ठेवलं यशवंत. या यशवंताला सावित्री आणि ज्योतिबांनी दत्तक घेतलं आणि त्याचा मिश्र विवाह लावून दिला लक्ष्मी ससाणे बरोबर. आज योगायोगाने तरुणाईचा व्हॅलेंटाईन डे आहे आणि अशा दिवशी आपण हा महोत्सव साजरा करतो आहोत. प्रेम कसं असावं ना, तर मी सांगेन ज्योतिबा आणि सावित्रीबाई सारखं असावं. कारण त्यांना मुलबाळ होत नव्हतं ना, तेव्हा घरचे म्हणायचे ज्योतिबांना दुसरं लग्न कर, दुसरं लग्न कर, दुसरं लग्न कर. 10 वेळा 100 वेळा तेच व्हायला लागलं. तेव्हा एकदा ज्योतिबा चिडले आणि ज्योतिबा म्हणाले, ठीक आहे, मी लग्न करतो, पण माझी एक अट आहे. घरच्यांना खूप बरं वाटलं, पडत्या फळाची आज्ञा. काय अट आहे? लग्न करण्यापूर्वी म्हणे मी स्वतःची आणि सावित्रीची वैद्यकीय तपासणी करून घेतो, मेडिकल चेकअप. दोष मुझमें है, मेरी वजह से बच्चा नहीं हो रहा, तो सावित्री की दूसरी शादी बनाएंगे और सावित्री में दोष है तो मैं दूसरी शादी करूंगा. प्रेम काय असतं बघा, नितांत प्रेम आहे. त्या काळात कोणीच घरचे असं करायला काही परवानगी देणार नव्हते. ते म्हटलं होतं की सावित्रीचं मीच दुसरं लग्न लावून देतो जर माझ्यात दोष असले आणि मुलबाळ होत नसेल तर. घरच्यांनी परत विषय कधी काढलाच नाही. हे आहे प्रेम. हे असतं निस्सीम प्रेम, हे असतं पवित्र प्रेम, हे असतं नितांत प्रेम. आपल्याकडे हल्ली मी परवाच लेखामध्ये लिहिलंय का माझ्या कॉलम मध्ये की इन्स्टंट प्रेम होतं आपलं, मॅगी सारखं, सिर्फ 2 मिनिट में. सिर्फ 2 मिनिट में इन्स्टंट प्रेम होतं. आणि हल्ली एक शब्द आलाय, वाईट शब्द आहे होतो, ब्रेकअप नावाचा शब्द आलाय ना. असं कसं ना, बटन दाबलं आणि टीव्ही बंद होतो, एखादं यंत्र बंद होतं, ब्रेकअप म्हटल्यानंतर लगेच प्रेम संपलं, पुन्हा दुसरा घरोबा करायला आपण मोकळे.
असं कसं असू शकतं म्हणजे? म्हणून मी म्हटलं की परिवर्तन व्हायला पाहिजे, पण एवढं नको हो, एवढं जिव्हारी लागणारं माणूस पण हरवणारं परिवर्तन नको. आपल्याला सकारात्मक परिवर्तन पाहिजे आहे. असं ही आहे प्रेमाची आणि प्रेमदिनाची व्याख्या, मला असं वाटतं. सावित्रीबाईंचा अंत कसा झाला? तर माईंनी पांडुरंग गायकवाड नावाचा एक मुलगा होता. त्या पांडुरंग गायकवाडला प्लेगची लागण झाली. सावित्रीबाई जे आड्यापाड्यांवर झोपडपट्टीमध्ये फिरत होत्या आणि एका दारासमोर त्या आल्या, तेव्हा जोराने हंबरडा फोडल्याचा, रडल्याचा आवाज येऊ लागला. सावित्रीबाईंनी तो दरवाजा लुटून मध्ये बघितला तर एक कळकट मळकट कापडावर एक 7-8 वर्षाचं मुलगा तापाने फणफणलेला आहे, प्रचंड फणफणलेला आहे. त्याला प्लेग झालाय, त्याला कोणी हात लावायला तयार नाही आणि काही तासांमध्ये त्या मुलावर उपचार झाला नसता, तो मुलगा गतप्राण झाला असता. ते इवलंच लेकरू पाहून सावित्रीबाई जरी आई नव्हत्या तरी त्या बाई होत्या ना. सावित्रीबाईंनी लेकराला काय करावं, आतासारखी काही वाहनं नव्हती की वाहनात टाकलं आणि नेलं म्हणून, वेकल नव्हतं कुठलं. सावित्रीबाईंनी काय करावं, आपल्या पाठीवर घेतलं, पीठ पेली या असे दौडती भागती, पहुंच गई यशवंत के हॉस्पिटल में. त्याचं छोटंसं क्लिनिक होतं तात्पुरतं, टेम्पररी क्लिनिक, वहाँ खेत में लगाया था, उसे शुरू किया था. तो उस लड़के को ले गई, जाते जाते उन्हें भी संसर्ग हो गया, इन्फेक्शन हुआ. पांडुरंग वाचला, पांडुरंग बच गया, लेकिन माई सावित्री को प्लेग हुआ. फिर भयंकर ताप आला त्यांना, काखेत आणि जांघेत गाठी दिसायला लागल्या. सावित्रीबाईंना शर्थीचे प्रयत्न केले वाचवायला यशवंताने, पण शेवटचा श्वासही आपल्या माय सावित्रीनं समाजासाठी घेतला. कोण करता है इतना? क्या मिळतं है? खूप काही मिळतं जे आज आपण पाहतो. शतक उलटून गेली हो. 200 वर्ष होत आली सावित्रीबाई जाऊन. 200 वर्ष होत आली आहे सावित्रीबाईंच्या जन्माला. आजही सावित्रीबाई आठवल्या जातात. प्रेरणा, स्फूर्ती, मोटिवेशन म्हणून सावित्रीची लेख हा शब्द प्रचंड ऊर्जा देणार आहे. म्हणून मी नेहमी म्हणते की माझ्या सावित्रीने दिलं मला अक्षरांचं दान, कसं फेडू सांगा आई तुझं अक्षरांचं दान. आज खूप योजना आल्या, सावित्रीबाईंच्या नावावर योजना आली, विद्यापीठ आली, खूप बदल झालाय. पण आपल्याकडे एक असं आहे की माणूस असेपर्यंत त्याला त्रास दिला जातो आणि माणूस गेल्यानंतर किती मोठा होतो हे आपल्याला कळतं, किती मोठा होता तो हे आपल्याला कळतं. म्हणून आपण माणसं जपली पाहिजे, नाती जपली पाहिजे. काही सपकाळांचं अलीकडेच निधन झालं. त्यांचे एक वाक्य आहे की आपल्या भारतामध्ये माणसाला मरावं लागतं मोठं होण्यासाठी. तेव्हा तो एक हेडलाईन मध्ये. दाभोळकरांचाही असंच खून झाला, हत्या झाली, गोविंदराव मानसरेंची झाली. दाभोळकर हयातभर अंधश्रद्धांविरोधात लढले, निष्ठ रूढी प्रथांविरोधात लढले आणि त्यांची हत्या झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पुढच्या सप्ताहभरात, आठवड्याभरात ते ज्या कायद्यासाठी लढत होते तो कायदा मंजूर होतो. हेडलाईन मध्ये येतात, ते फ्रंट पेजला येतात वृत्तपत्राच्या, ब्रेकिंग न्यूज मध्ये येतात. मग असेपर्यंत त्यांची आपल्याला माहिती कळू नये का? तर माझा प्रश्न हाच आहे की माणसं असेपर्यंत आपण त्याला जपलं पाहिजे, त्यांचं महत्व आपण जाणून घेतलं पाहिजे. दुःखाच्या दागण्या द्यायला नको, टोचण्या द्यायला नको, कारण ही माणसं मानवतावादासाठी काम करणारी असतात. पण हल्ली एक व्याख्या झाली आहे, जो समतेसाठी बोलतो तो देशद्रोही आणि जो कट्टरतेबाबत बोलतो तो देशप्रेमी. हे समीकरण, हा हिशोब काय माझ्या डोक्यात येत नाही. मला काही उत्तर मिळत नाहीये हिशोबात. हे खूप भयंकर आहे. तर इथे जमलेल्या 3 ते 4 असा आपला कार्यक्रम होता. साधारण 2 कविता आता मी याच्यानंतर ठेवीन आणि मग विराम घेईन. कारगावकर सर, दीक्षा मॅडम, ठीक आहे? आपण वेळेची मर्यादा पाळली पाहिजे. वेळेचं मर्यादाचं माझं काय नाही, मी 3-3 तास पण बोलेन, पण नंतर कारगावकर सरांना सगळे विचारतील कोणी आणलं होतं या बाईला. माझं काय नाही, बघता 3-3 तास नाही बोलेल, पण इसको लाया किसने था, उसको पकडो पहिले. असं नको व्हायला. ठीक आहे. मी वैभव गुप्ताच्या मैं स्त्री हूं ही कविता इथे वाचेन की आपण सांप्रत काळ जो बघतो आहे, सावित्रीबाईंचं चरित्र जरूर वाचा मित्रांनो. माझ्या सहकारी प्राध्यापक बांधवांनो, माझ्या व्यवसाय बंधूंनो,
सावित्रीबाईंच्या शिक्षणाचा वसा आणि वारसा आपण चालवतो आहोत. सावित्रीबाईंचं पूर्ण चरित्र वाचा, सांगा पोरांना, हे सातत्याने घडलं पाहिजे. मुलांपर्यंत इतिहास कसा पोहोचेल. तर बाईवर आजही आहेत बंधन. शिकले, डिग्र्या आल्या, परंतु डोक्यातला तो मागास पण आहे ना. म्हणजे मला असं खूपदा वाटतं, हा जो मोबाईल आहे ब्रँडेड आहे, माझ्याजवळचं पेन ब्रँडेड आहे, माझ्याजवळची गाडी ब्रँडेड आहे, माझ्याजवळची कपडे ब्रँडेड आहेत, पण माझे विचार ब्रँडेड नसले तर काय करायचे, चुलीत घालायचे का होते. तुम्ही माणूस ह्युमन बिंग म्हणून कसे आहात, तुम्ही व्यक्ती म्हणून कसे आहात, मग मॅटर करतं की तुम्ही तुमच्या व्यवसायात काय आहात, तुम्ही साहित्यिक लेखक म्हणून काय आहात, तुम्ही वक्ता म्हणून काय आहात, तुम्ही शिक्षक म्हणून काय आहात. बेसिकली आपण माणूस म्हणून चांगलं झालं पाहिजे. विचार ब्रांडेड असले पाहिजे आपले. चीजें ब्रांडेड तो कोई भी यूज करता है, थॉट ब्रांडेड होने चाहिए. आजही काय घडतंय बघा. मैं स्त्री हूं. आता हिंदी भाषिक मुले जरा खुश होतील, कारण ही हिंदीतली कविता आहे. कारगावकर सर, मी दिलेला शब्द पाळलाय वेळोवेळी बरं का. मध्ये मध्ये हिंदीत बोललेले आहेत आणि खूप वाईट हिंदीत बोलले, पण तुम्ही ते सहन करताय हे मला बरं वाटतंय या गोष्टीचं. असं मैं स्त्री हूं. वैभव गुप्ताची कविता आहे. तुमच्यासारखा तरुण पोरगा काय लिहितो बघा, सुंदर लिहितो. मैं स्त्री हूं, मैं नारी हूं, मैं स्त्री हूं, मैं नारी हूं, मैं कली हूं, मैं फुलवारी हूं, मैं दर्शन हूं, मैं दर्पण हूं, मैं नाद हूं, मैं गर्जन हूं, मैं बेटी हूं, मैं माता हूं, मैं बेटी हूं, मैं माता हूं, मैं बलिदानों की गाथा हूं, मैं भगवत गीता हूं, मैं द्रौपदी हूं, सीता हूं. पुरुषों की इस दुनिया में मुझे कैसे नियति दिखलाई, कभी जुए में हार गए, कभी अपनी परीक्षा दिलवाई. कलयुग हो या सतयुग हो, इल्जाम मुझे पर आता है, क्यों घनी अंधेरी सड़कों पर चलने में मन घबराता है. मैं डरती हूँ, मैं मरती हूँ, मैं डरती हूँ, मैं मरती हूँ, जब सफर अकेले करती हूँ. डर का साम्राज्य बढ़ता है, कोई साया पीछा करता है, मेरी मुट्ठी बंध जाती है, मेरी मुट्ठी बंध जाती है, दिल की धड़कन बढ़ जाती है, तरल पसीना माथे पर, दिल में मेरे घबराहट है. जाने किसका साया है, जाने किसकी आहट है. अंधेरे में उन हाथों ने मुझको बाहों में बीच लिया, अंधेरे में उन हाथों ने मुझको बाहों में बीच लिया. एक ने मुंह पर हाथ रखा, एक ने आंचल खींच लिया. नारी के सम्मान को मिलकर तार तार सा कर डाला, मर्यादों के आंचल में दार दार सा कर डाला. मारा है मुझको, पीटा है, बालों से मुझे घसीटा है. आठवा खैरलांची आठवा, निर्भया आठवा, अलीकडचं हिंगणघाट आठवा आणि ती रेड्डी नावाची जी डॉक्टर मुलगी होती तिचंही प्रकरण आठवा. मारा है मुझको, पीटा है, बालों से मुझे घसीटा है, पूरे मानवता के उन सारी सीमाओं को तोड़ दिया, उन घनी अंधेरी सड़कों पर मुझे तड़पता छोड़ दिया. सन्नाटे में चीख रही थी, खून से लथपथ वो काया, सबने तस्वीरें खींची, कोई मदद को ना आया. कोई मदद करो, कोई मदद करो, कोई मदद करो. मैं चीख चीख कर चीख भी मुझसे रूठ गई. जब होश में आई समाज की बातें सुनकर मैं तो टूट गई. परिवार की बदनामी होगी, मुझे यही समझ आते हैं. परिवार की बदनामी होगी, सब यही मुझे समझाते हैं. ये नई उम्र के लड़के हैं, थोड़ा तो बहक ही जाते हैं. अरे भूल जाओ, अरे भूल जाओ, जो हुआ उसे, ये लड़के बच ही जाएंगे. तुम लड़की हो, दुनिया वाले तुम पर ही प्रश्न उठाएंगे. क्यों कोई नहीं था साथ में, क्यों कोई नहीं था साथ में, क्यों निकली अंधेरी रात में, क्या मेकअप था, क्या गहने थे, क्या छोटे कपड़े पहने थे. बघा किती काही झालं तरी दोषी तीच. इन प्रश्नों के भूल भुलैया में सच्चाई कहीं खो जाती है. सब भूल जाओ कहने वालों, क्या तुम्हें शर्म नहीं आती है. कैसे भूलूं उन रातों को, उनको छूते उन हाथों को, कैसे भूलूं उन तकलीफों को, कैसे भूलूं उन चीखों को. मेरे शरीर की चोट तो बस दिन में ही कुछ दिन में ही भर जाएगी, लेकिन मन की पीड़ा सारी उम्र साथ रह जाएगी. सब भूल जाओ कहने वालों, याद रखो, ये खूप महत्वाचं आहे. सब भूल जाओ कहने वालों, याद रखो, ये आखिरी गलती आपकी भी हो सकती है. कल सड़क पे बेसुध बहन या बेटी आपकी भी हो सकती है. और इस एहसास से बढ़कर कोई दर्द नहीं हो सकता है. जो नारी का अपमान करे वो मर्द नहीं हो सकता है.
सदा मौत की लागू होगी, सब सदा मौत की लागू होगी सारे दोषी लड़कों पर, फिर कोई लड़की नहीं मिलेगी खून से लथपथ सड़कों पर। आओ प्रण लो मेरे साथ और, तो आओ प्रण लो मेरे साथ और ये आवाहन करो, अपनी मर्यादाओं को समझो, नारी का सम्मान करो, नारी का सम्मान करो, नारी का सम्मान करो। शेवटची कविता म्हणते माझी, जी नुकतीच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये मी निमंत्रित कवयित्री म्हणून म्हटली होती, जी सावित्रीबाईंची प्रेरणा स्फूर्ती, जितके परिवर्तनवादी विचारसरणी करणारे आणि त्याप्रती क्रियाशील असणारे जे लोक आहेत, जे महामानव आहेत, महापुरुष आहेत, त्यांनाही अर्पण कविता। किती लढते किती झुरते, किती लढते किती झुरते तरी पुरते इथे आहे, किती लढते किती झुरते तरी पुरते इथे आहे, अनितीच्या जगामध्ये कितीला पूजते आहे, किती वादळा परतवले तुफान झेलली आहे, किती वादळा परतवली तुफान झेलली आहे, जिव्हाळ्याच्या शब्दांनी, जिव्हाळ्याच्या शब्दांनी माणूस जोडते आहे, किती लढते किती झुरते तरी पुरते इथे आहे, सुखाने नांदते येथे, सुखाने नांदते येथे दुखाशी भांडते आहे, सुखाने नांदते येथे दुखाशी भांडते आहे, गुजमी काळजाचे या जगाला सांगते आहे, उद्याचे स्वप्न माझ्या या डोळ्यात रे आहे, उद्याचे स्वप्न माझ्या या डोळ्यात रे आहे, हरवणे नियतीला मी, हरवणे नियतीला मी हताशा जिंकते आहे, किती लढते किती झुरते तरी पुरते इथे आहे, रमा साहू जिजाऊची, रमा साहू जिजाऊची मी लेक रे आहे, रमा साहू जिजाऊची मी लेक रे आहे, माझी रेखणी कविता पुरती लेक रे आहे, भीती आता कसली ना, भीती आता कसली ना, कुठले शल्यही नाही, माझे संविधानच रे, माझे संविधानच रे, माझ्या जगण्याची ग्वाही, माझ्या जगण्याची ग्वाही, मोठे जगण्याची ग्वाही, माझ्या जगण्याची ग्वाही। संविधानच आपल्याला माणुसकीचं, सुखाचं, शांततेचं आणि कल्याणाचं आयुष्य देऊ शकतो, भविष्य देऊ शकतो। सावित्रीबाई आणि ज्योतिबा यांना अभिवादन करते आणि विराम घेते। धन्यवाद मला इथे संधी दिल्याबद्दल। वाफारे सर आणि सर्व संयोजक यांचं आभार व्यक्त करते आणि थांबते।